दादांनी आमच्यासोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही, त्या विषयाला आपण सारखंच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनीत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनीत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. ह्या ज्या चर्चा आहेत ना, त्या शरद पवार साहेबांच्या वक्तव्यानंतर आहेत. मुळात राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत किंवा विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून होत आहेत. तुमच्या पक्षाकडून कुठलेही नेते त्या अनुषंगाने बोलत नाहीत. मग ही चर्चा कोण घडू पाहत आहे? अहो, अंतविधीच्या दिवशी सुद्धा आपण बघितलं असेल तर काही मंडळी म्हणत होते आता दोन्ही पक्ष मर्ज करायचे, एकत्र यायचे. ठीक आहे, हा नंतरचा भाग आहे. तुम्ही अंतविधी होऊन द्यायचे आणि आज ह्या चर्चा का करता? काही कालावधी जाऊ द्या, 10-15 दिवसानंतर ना या चर्चा आपण करू शकत नाही. पक्ष मर्ज करणं किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करताना कायदेशीर बाबीसुद्धा तपासल्या पाहिजे. आजही कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत. याबाबत कुणी चर्चा करतं का की त्यामध्ये आता कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? कायदेशीर तांत्रिक ज्या ज्या अडचणी होत्या त्यातला पहिला टप्पा काल सुनीत्रा वहिनींना गटनेतेपदी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना गटनेता तयार म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या खुर्चीवरती बसण्याचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह केला. आणि ही पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतरनं पक्ष मर्ज करायचा, राष्ट्रीय अध्यक्ष करायचा, याला 10-15 दिवसाचा वेळ कालावधी जाऊ द्या ना, महिनाभर जाऊ द्या. आज त्याच्यावरनं काय आले का? विधिमंडळातल्या आमदारांना एक संघ ठेवणं ही पहिली कायदेशीर प्रक्रिया होती, ती पूर्ण करायचं काम काल झालेलं आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नंतरच्या कालावधीत या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीत्रा वहिनी स्वतः निर्णय घेतील, त्या सक्षम आहेत. त्या जरी आज खचलेल्या असल्या तरी कोणाला दाखवत नाहीयेत मी खचले म्हणून. त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या महिला भगिनीचा आपण आदर केला पाहिजे. त्या स्वतः उद्या निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. मुख्यमंत्री म्हणतात अजित पवारांच्या मृत्यूच्या 1 दिवसापूर्वी 2 तास माझ्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली. त्यांनी जर असं काही त्यांनी इच्छा व्यक्त केली असती तर माझ्यासोबत चर्चा केली असती. प्रत्येक गोष्ट अजित पवार माझ्यासोबत शेअर करत होते. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर दादांच्या अकाली जाण्यानंतरनं मुख्यमंत्री महोदय सुद्धा स्वतः त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर तेही आपल्याला खचल्यासारखे दिसत होते. त्यांनाही ते वेदना, त्या दुःख ते सहन कसं करत होते आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु मी पुन्हा सांगतो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष हा एकत्रितपणाने काम करत असेल, या राज्यामध्ये सरकार म्हणून जर राज्याचा कारभार पाहत असतील तर आगामी काळामध्ये या बाबतीत विधिमंडळातले काही निर्णय असतील तर त्यामध्ये मुख्यमंत्री आम्हाला देखील सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. परंतु पक्षाचे निर्णय घेताना हे सुनीत्रा वहिनीच घेतील, या बाबतीत कुणी मनात शंका आणू नका. कुणी स्टेटमेंट केले आमच्या पक्षातले करोत किंवा इतर पक्षातले ज्यांना आमच्या पक्षाचे सदस्य नाही आहेत, आमच्या पक्षाचे त्यांनी कधी आजपर्यंत पायरी चढली नाही, असे लोक जर आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरवत असतील ते जाणीवपूर्वक राजकारण या काळात तरी कुणी करू नये.